आज हे सिद्ध झालं का तुमचा कायद्यावर जो विश्वास आहे तो खरा आहे. मीच चुकीची होते. मीच मनात विचार केला होता का आज तुम्हाला अशी प्रचंड देवाची सेवा करायला लागली तर मी न्याय कायदा सगळं विसरून जाईन आणि तुम्हाला बी सांगन का हे सगळं निरर्थक आहे आणि सांगन का नका बनू बॅरिस्टर. पण आता सांगेन का बना बॅरिस्टर. जेव्हा आपल्याकडचे सगळे मार्ग बंद होतात तेव्हा एकच उरतो, कायदा. एक गोष्ट तर चांगली झाली की तुला स्वतःच या गोष्टीची जाणीव झाली. तसं रमा, सगळ्यात अवघड परिस्थितीमध्येच माणसाची परीक्षा होते आणि त्यावेळी त्याला आपल्या मान्यतेवर दृढ विश्वास असला पाहिजे. तुम्ही ना जादूच करता आणि जादूगाराला किती बी लपवा त्याची जादू तर दिसूनच येते. घरी जाऊयात. काय वाटतंय, भीमराव अजून आले नाहीत? काय झालं असेल तिकडे? काय माहित, प्रचंड देवजीची सेवा करत असेल. हा, हे बराबर. चांगली सेवा करून घ्या त्याच्याकडून. आणि मी तर म्हणतोय का एवढी सेवा करून घ्यावी की त्या भीमरावाला हे समजलं पाहिजे का त्याची जात, ऐपत आणि त्याची लायकी काय हाय. तुम्ही इथंच थांबा. काका, मला एक फुलांचा हार द्या. करुणालाच मालकांची सेवा. आणि भीम, जर हेच करायचं होतं तर आधीच केलं असतंस ना. एवढा तमाशा तर झाला नसतं ना चाळीत. आता जर तू प्रचंड देव सारख्या माणसाशी भिडायला जाशील तर हारायला लागलच ना भीमराव. हारून नाही, उलट जिंकून आलेत. म्हणजे काय, परत वाद भांडण करून आलाय? नाही, जेव्हा आम्ही घरी राहत नव्हतो तेव्हा मी गव्हर्नर साहेब आणि काही मोठ्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवलं होतं. आणि त्यांनी अधिकाऱ्यांना बरोबर वेळेवर पाठवून सगळं काही ठीक केलं. आणि ह्या विजयासाठी मी माझ्या नवऱ्याचा सत्कार करीन. काय रमा, याची काही गरज नाहीये. मला असं वाटतंय की तुम्ही लोकांनी आता इथून गेलं पाहिजे. आणि तुम्हाला विनंती करतो, आमच्या चाळीतल्या लोकांना इथून पुढे त्रास देऊ नका. ए भीमराव, ते गव्हर्नर कायम सोबत नाही राहणार तुझ्या. चुकीच्या माणसाची वैर घेतलायस भीमराव. प्रचंड देवजी तुला सोडणार नाहीत, ही गोष्ट लक्षात ठेव. ते तुमच्यासाठी फक्त एक व्यक्ती असू शकतात, पण आमच्यासाठी ते समाजाच्या दुसऱ्या बाजूला उभे असलेले ते लोक आहेत जे आम्हाला जगूही देत नाही. जर ते मला नाही सोडणार तर आम्ही हा संघर्ष नाही सोडणार.
कारण हा संघर्ष माझ्या एकट्याचा नाहीये, तर आम्हा सगळ्यांचा आहे. आणि हा संघर्ष आम्ही तोपर्यंत नाही सोडणार जोपर्यंत आम्हाला आमचा हक्क नाही मिळत आणि समाजात बरोबरीचा अधिकार नाही मिळत. आता जा तुम्ही इथून. आनंद दादा, इथे सगळे लोक आहेत पण बाबा नाही दिसत आहे. मी पण कधीपासून तोच विचार करते की दादा आणि पुरंजन कुठे दिसत नाहीये. कुठे गेलेत ते? निघून गेले दोघे. रामजी आणि पुरंजन दोघेही निघून गेले मुंबईतून. पण कुठं गेलेत? हे तर माहिती नाही, परंतु हे सांगून गेले की सर्कसमध्ये हिशेबाचं काम मिळालंय. खूप घाईमध्ये होते, तर त्यांनी ही बातमी मला दिली आणि सांगितलं की तुम्हा सर्वांना सांगू. पण असे अचानक कसे निघून गेले बाबा? असे नाही भीम, तू आणि रमा प्रचंड देवच्या घरातून विजय होऊन निघालात तेव्हा रस्त्यात रामजीने तुला पाहिले आणि पूर्णतः आश्वस्त होऊन गेले. त्या दोघांनाही थांबवण्याचा मी अथक प्रयत्न केला, परंतु ते म्हणाले की घरामध्ये पैशांची अत्यंत आवश्यकता आहे आणि जवळपास कुठे कामही मिळत नाही. आणि आनंद, ते हे सुद्धा म्हणाले की मोठा भाऊ या नात्याने घराला तू सांभाळशील. पण असं कसं जातील ते? कमीत कमी मला तर सांगायला पाहिजे होतं ना. असं तुला सांगणार? ज्या वयात माणूस घरात शांतता हुडकतोय त्या वयात तो तुझ्यामुळे बाहेर काम हुडकतोय आणि ते तुला सांगून जाणार? पण या गोष्टीवर वाद घालून फायदाच काय? बाबा तर गेले आणि त्याचं कारण पण आपणच आहोत. आपण बाबांचे गुन्हेगार आहोत, जे त्यांना सारखं सारखं जाणवून देतात की ते काही कमवत नाहीत आणि जेवढं पण कमवतात ते आपल्या गरजेपेक्षा कमी आहे म्हणून निघून गेले. नाही, आम्ही सगळी नाही, तुमच्या बारक्या भावामुळं, भीमभाऊमुळेच तर बाबांची पेन्शन बंद झाली होती ना, मग निघून गेले. मी लिखित स्वरूपात माझी चूक स्वीकारली आणि मी स्वतःची पेन्शन सोडून आलोय. याचं शिक्षण चालू ठेवण्यासाठी मी काहीही करू शकतो. लक्ष्मी वहिनी बरोबर बोलत होती. माझ्यामुळेच झालं हे सगळं. माझ्यामुळेच बाबांना घर सोडून काम शोधायला जावं लागलं. मीच कारणीभूत आहे. असेच एकदा ते कोरेगावला गेले होते जेव्हा मी साताऱ्यात होतो. माझ्यामुळेच झालं हे सगळं. तुम्ही स्वतःला दोष नका देऊ. दोषी असेल तर दोष द्यावाच लागेल ना रमा. आपल्याला बाबांना शोधून आणायला पाहिजे रमा. हा, नक्की आणू, पण असं घाईघाईत नको जायला. आणि असं कुठं शोधणार बाबांना? आपल्याला हे बी नाही माहिती का बाबा कुठल्या सर्कशीत आहे.
किती लांब आहे काय माहिती. तुम्ही जरा शांत व्हा. कसा शांत राहू शकतो मी आता? पण शांत राहायला लागन. आणि तुम्हीच नेहमी म्हणता ना का धीराने लई प्रश्न सोडवू शकतो म्हणून. तुम्ही इथं बसा बघू. तुम्ही पाणी प्या बरं. माझ्यामुळं बाबांची पेन्शन बंद झाली आहे, तर मलाच त्यांची पेन्शन सुरू करावी लागेल. आणि मी करणार रमा. हा तुम्ही करा, पण जरा शांत व्हा. पाणी घ्या बरं. हो, निघालोच आहे मी काम शोधायला. आणि राहीन मी उपाशी. आणि मला नाही माहित मी संध्याकाळी काय खाणार आहे. काम मिळालं तर खाईन आणि नाही मिळालं तर नाही खाणार. आणि गरज पडली ना तर दिवस आणि रात्र फक्त काम शोधेन. जातो. आनंद दादा, या दोघींना काळजी आहे तुझी म्हणून काहीतरी म्हणत असतील. तू इतका राग धरू नकोस. मी तुझा मोठा भाऊ आहे. मला चांगलंच माहिती आहे की माझी जबाबदारी काय आहे. तू लहान आहेस, लहानच राहा. आणि मी जे करतोय ते मला करू दे. आनंद भाऊ. थांब तू, जाऊ दे त्याला. आणि हो, ह्या घरात कोणतीही गोष्ट कमी पडू देणार नाही. बाबांचं काम मी करीन. अरे अरे, कुठे पळून चाललायस भाई? की तू पण तुझ्या बापासारखं घर सोडून तर नाही पळतोयस? अरे असा काय पाहतोयस? नरोत्तमने खूप चांगल्या प्रकारे सांगितले तुमच्याबद्दल. असं? मग हे नाही सांगितलं की माझे बाबा पळाले नाहीयेत, जबाबदारी पार पाडायला गेलेत. आणि मी पण पळत नाहीये, स्वतःची जबाबदारी पार पाडायला चाललोय. तसं तुझे वडील गेले कुठे? एवढं काय ते सांग. मग जा इथून. सर्कसमध्ये हिशोबाचं काम करायला गेलेत. तुला कोणी सांगितलं नाही का तुझे वडील काय करत होते ते? काय करत होते माझे बाबा? योग्य विचारलंस. तू कोणाला पाहिलंयस हातामध्ये रस्सी घेऊन स्वतःलाच मारताना? तेच तुझा बाप रामजी करत होता. आणि लोकांनी पाहावं म्हणून पुरंजन ओढून ओढून लोकांना बोलवत होता. हा माझा दोस्त आहे. यानं सौताला किती बी मारलं तर याला दुःख होत नाही. या या तमाशा बघा. या चाळमधले सगळे, हे बाहेर या सगळे. प्रचंड देवजी येत आहेत. या सगळे बाहेर. चला सगळे बाहेर या. खूप दुःख आहे, खूप दुःख आहे या जगात. या भीमरावला वाटतं की आम्ही उच्चवर्णीय, खूप वाईट, खूप कठोर, खूप निर्दयी असतो. पण असं नाहीये. आता बघा, आमच्या सौभाग्यवती आज मंदिरात पूजा केल्यानंतर प्रसाद घेऊन
काय म्हणाली? म्हणाली की हा प्रसाद तुम्हा लोकांच्या चाळीत घेऊन जाईन आणि त्यांना देईन, आणि पूजा संपल्यावर हा प्रसाद घेऊन सरळ इथेच आलीये. माहिती होतं तुमच्यासारख्या लोकांकडे धर्म हाच शेवटचा मार्ग आहे. हातात प्रसाद घेऊन आले धर्माचा प्रचार करायला. बुद्धिभ्रष्ट झालीये तुझी. तुला उत्तर मी नाही, हे चाळकरी देतील. बरं, एक गोष्ट सांगा, हा भीमराव तुम्हा लोकांना काय स्वप्न दाखवतो? हा? अरे हा तर मूर्खच हाय. जेवढं विचारलंय तेवढंच उत्तर दे. हा भीमराव काय स्वप्न दाखवतो? बोल. हा नेहमी म्हणत असतो की जसा उच्च जातीतल्या लोकांना सन्मान मिळत असतो तसंच आपल्या लोकांनाही सन्मानाचं स्थान मिळालं पाहिजे. अरे जर आम्ही खालच्या जातीत जन्माला आलोय तर हे कसे असणार सांगा बघू. आणि ही काय कमी गोष्ट आहे की तुमच्यासारखे मोठ्या जातीचे लोक आमच्यावर कृपादृष्टी ठेवतायत तर आमचं आयुष्य चालतंय. आता खालच्या जातीत जन्माला येणंच पूर्वजन्मीचं पाप आहे. आता कोणी बी काय करणार? कोणी सांगितलं तुम्हाला हे सगळं? असं काही पूर्वजन्मीचं पाप वगैरे नसतं. हे तर वरच्या जातीतल्या लोकांनी खेळी करून आपल्या डोक्यामध्ये हे रचून ठेवलंय की आपल्याला या जातीत जन्म मिळाला आहे याचा अर्थ आपल्याला पूर्वजन्मीच्या पापांची शिक्षा दिली आहे. आणि आपण काय करतोय? आपण पण आयुष्यभर हेच सगळं घोकत राहतो. बस. ऐकलं का सगळ्यांनी? ऐकलं? हा भीमराव असाच नकारात्मक गोष्टी बोलत राहतो. अरे आम्ही तर इथे उपाय आणि पद्धत घेऊन आलोय की तुम्हा लोकांना आत्ताच चांगलं स्थान आणि योग्य सन्मान मिळावा. अरे भीमराव जे तुम्हा लोकांसमोर प्रश्न उभे करतो त्याचा उपाय हाच आहे की तुम्हा सर्वांचं शुद्धीकरण व्हावं. त्यासाठी इथे एक भव्य यज्ञाचं आयोजन करण्यात येईल. त्यानंतर मी तुम्हा सर्वांना दीक्षा देईन आणि दीक्षा ग्रहण केल्यानंतर तुम्ही उच्चवर्णीयांना असं म्हणू शकता की तुम्ही सगळे दीक्षित आहात. आणि जे आमच्याकडून दीक्षित होतील त्यांना या विभागात मान आणि प्रतिष्ठा अवश्य मिळेल. आणि या संपूर्ण प्रक्रियेची सुरुवात आमच्या सौभाग्यवतींच्या हातांनी प्रसाद ग्रहण करून होईल. भीमराव, तू ज्या गोष्टीसाठी लढतोयस ना, आम्ही त्याचा अंत करू. घे प्रसाद, घे. जा भीमरावला प्रसाद दे. हो.